कृषी विभाग जिल्हा परिषद धुळे, कृषी विभाग राज्य शासन प्रकल्प संचालक आत्मा व पंचायत समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रम व कैलासवासी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडाचा सांगता समारोह कार्यक्रम धुळे शहरातील अभियांत्रिकी सभागृह कृषी महाविद्यालय या ठिकाणी घेण्यात आला। आज दिनांक 1 जुलै 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळेस कैलासवासी डॉक्टर पंजाबराव देशमुख व कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कृषी महाविद्यालय परिसरात 100 रोपांची वृक्ष लागवड देखील या ठिकाणी करण्यात आली। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी शेतकरी समूह यांना सपत्नीक सत्कार या ठिकाणी 22 शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी विषय तज्ञ प्रतिभाशाली उद्योजक यांचे मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपनी यशोगाथा, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व नोंदणी कार्यपद्धती, धुळे जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांचे मनोगत, शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, ज्यात प्रामुख्याने यावेळेस सीओ नरवडे यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले। डॉक्टर दिनेश नांद्रे, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाचे शासकीय योजनांबाबत माहिती, प्रकल्प जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा धुळेचे नवनाथ कोडपकर यांनी माहिती दिली। तर त्याचबरोबर विनय बोरसे यांनी स्मार्ट व आत्मा विभागांतर्गत शासकीय योजनांची माहिती या ठिकाणी दिली व शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील केले। तर यावेळेस प्रमुख अतिथींमध्ये सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय, चंद्रकांतजी पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदींनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले। तर आभार प्रदर्शन प्रदीप निकम मोहीम अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी मानले। तर समारोप राष्ट्रगीत गायनाने करण्यात आला। यावेळेस शेतकऱ्यांच्या शेतीत आधुनिक पद्धतीने या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करण्यात येणार असून त्याचं प्रात्यक्षिक देखील या ठिकाणी सादर करण्यात आले। तर या ड्रोनची उपलब्धता सवलतीच्या दरात उपलब्ध असून त्यासाठी शेतकरी बचत गटांनी देखील या ड्रोनच्या साहाय्याने आपल्या शेतीत उपयोग करून घ्यावा असे देखील आवाहन या माध्यमातून करण्यात आले। तर या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोट भरणार नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन पुढची समस्या
जी वातावरणाच्या बदलातील आपण म्हटलं की वातावरणातील बदल हा आपल्या शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये हानिकारक आहे. वातावरणातील बदल म्हणजेच काय की सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वर्षी आपल्याला वातावरणातील बदलाने किंबहुना वातावरणातील विविध घटकांनी आपली कपाशी 2.25 लाखावरनं 2.25 लाखावर आणली. काय झालं? काबर कपाशी लागली नाही, काबर कापूस लागला नाही, कारण शेतकऱ्याकडे मे महिन्यामध्ये पाणी अजिबात उपलब्ध नव्हतं. शेतकऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध मे महिन्यामध्ये पाणी नव्हतं. हळूहळू तो पाणी पेरा कापसाचा कमी झाला आणि दुर्दैवाने आपण कापसाचा पेरा कशाकडे सरकलो मक्याकडे. दुर्दैवाने म्हणतो, निश्चितपणे मक्यावर उभ्या असणाऱ्या अनेक इंडस्ट्रीज आहेत, अनेक औद्योगिकरण आहेत, पण मकासारखं पीक सुरुवातीलाच आपण कापूस लावून एक पीक पद्धतीने आपल्या जमिनी खराब केल्या आणि दुर्दैवाने आपण मक्यावर शिफ्ट झालो आणि आपल्या मक्यावर शिफ्ट झाल्यानंतर आपल्या जी जमिनीची परिस्थिती आहे ती जमिनीची परिस्थिती यापुढील काळामध्ये अजून दिवसेंदिवस काय होत जाईल खालावत जाईल आणि परिस्थिती बिघडेल आणि उत्पादकता आपण सांगत होतो की कापसाची 8 क्विंटल होती, 6 क्विंटल होती, 4 क्विंटल होती, 2 क्विंटल होती. या पलीकडे मकाच्या सुद्धा पुढील काळामध्ये असंच उदाहरण तुम्हाला बघायला निश्चितपणे आदरणीय पवार सर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे, त्यानंतर आदरणीय कोळपकर साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, त्यानंतर दिनेश नांगरे सर कृषी विज्ञान केंद्र धुळे, आजचे वक्ते पद्मालय फार्मा प्रोड्युसर कंपनीचे राहुल पाटील सर, देवेंद्र सूर्यवंशी अध्यक्ष या संस्था आणि जीवनधारा कंपनीचे शंकर ठाकरे सर, त्याचबरोबर आज इथे आमंत्रित असलेले धुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी सन्मानार्थी शेतकरी बांधव आणि शेतकरी भगिनी, माझे उपस्थित सर्व सहकारी, तसंच कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुद्धा काही वेळापूर्वी इथे उपस्थित होते. आज आपण सगळेजण 1 जुलै 2024 हा दिवस आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा करत असतो. त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा जो चालू होता त्याचा देखील आज सांगता समारोह आहे. असे दोघेही कार्यक्रमांचा आजचं आपलं नियोजन आहे. हा आपला कृषी प्रधान देश आहे हे आपल्याला सगळ्यांना अवगतच आहे आणि या आपल्या देशातील महाराष्ट्राचे जे माजी मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक सर हे स्वतः एक प्रगतशील शेतकरी होते, उत्तम राजनीतिज्ञ होते. त्यांचा जन्म हा यवतमाळ जिल्ह्यातल्या अतिशय छोट्याशा गावातून 1 जुलै 1913 रोजी झाला होता. प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी आधुनिक कृषी प्रधान भारताचे कृषी संत या शब्दात वसंतराव नाईक यांचं वर्णन केलेलं आहे. महानायक वसंतराव नाईक हे प्रगतशील शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतकरी आणि शेती याविषयीची प्रचंड आस्था होती. शेती आणि मातीचे ते निस्सीम भक्त होते. राजकारणात सक्रिय झाल्यापासून त्यांनी संपूर्ण आयुष्य हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवलं आणि त्यांच्याच या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस म्हणजे जयंती हा कृषी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे आणि त्याप्रमाणे आपण दरवर्षी हा कृषी दिन साजरा करत असतो. कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने जो गेले 15 दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे, आमच्या जिल्ह्यातील कृषी विभागाचे अनेक अधिकारी कर्मचारी हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्या सप्ताहाची सुद्धा आज सांगता होत आहे.